कर लिया हम लोग, वो सब कर लिया है हलीम जी हमने। चला पंच प्लीज स्पीडअप करा। बॅट्समन चार षटकांचा सामना असणार आहे, तरी दोन्ही कॅप्टन्सना नम्र विनंती असेल की सामना त्वरित चालू करावा। HR वॉरियर्स संघाचा 12th मॅन प्लीज, HR वॉरियर्स संघ जर आपण आमचा आवाज ऐकत असाल तर आपला 12th मॅन पाठवावा। नक्कीच जे पंच म्हणून आपल्याला लाभले ते म्हणजे प्रोफेशनल पंच आहेत आणि त्यांना एक वॉर्निंग असेल की आपण टायमर सेट करावा। सेमीफायनलचा सामना आहे, वेळ खूप कमी आहे, आपण टायमर सेट करा, कोणताही संघ असू द्या, आपण त्यांना पॅनल्टी द्या, त्याशिवाय वादावाद कमी होणार नाही। रिक्षा प्लीज MH46 HR वॉरियर्स 12th मॅन। पंच बालाजी संघाचा 12th मॅन, अदरवाइज आपल्याला पॅनल दिली जाईल। सोमीर, सचिन, राहुल प्लीज आपण जर का ऐकत असाल तर आपला 12th मॅन पाठवावा। चला आजच्या दिवसातील सेमीफायनलचा सामना नक्कीच कालच्या दिवसातनं मैत्री 11 संघ जो संघ फायनलला गेलाय, नक्कीच त्या संघासमोर खेळणार कोण याच्यासाठी चाललेला हा धडपडी आणि हे अट्टहास नक्कीच 4 षटकांचा सामना असणार। फलंदाजी करण्यासाठी सज्ज असतील ते म्हणजे HR वॉरियर्स बालाजी संघ। बालाजी संघाकडे स्ट्राईकला असतील जयसिंग, नॉन स्ट्राईकला असतील तर राहुल, गोलंदाजीसाठी महेश। पहिलाच चेंडू कव्हर पॉईंटच्या दिशेने कटून काढलाय, महेश चेंडू खाली धावतात पळतात, तत्पूर्वी चेंडू सरळ जातोय सीमा लगत, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल। एक धाव तर सहजरित्या पूर्ण केली, एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर, दुहेरीचं तिसऱ्या धाव्यामध्ये रूपांतर केलं जातंय। पहिल्या चेंडूवरती खूप सुरेख रनिंग मिळून विकेट म्हणता येईल ते म्हणजे राहुल आणि जयसिंग यांच्यामध्ये। पहिल्या चेंडूवरती खातं खोललं जातं ते 3 सांघिक आणि वैयक्तिक जयसिंग 3 या धाव संख्येवरती खेळताना दिसतोय। नक्कीच पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज असतील ते महेश टू राहुल। कार्पेट ड्राईव्ह पद्धतीने मारला फटका, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईपर्यंत धावची स्वरूपात बाद होताना दिसतात ते म्हणजे नक्कीच अंपायर कोण बाद असणार आहे? जयसिंग। नक्कीच इथे जयसिंग यांच्या पारीचा अंत होतोय।
एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता, बॅट्समनचा कॉल होता, परंतु जयसिंग यांनी तो कॉल व्यवस्थितरित्या ऐकला नाही, जागेवरतीच उभे राहिले आणि शेवटच्या क्षणाला स्वतःचा बळी देण्याला भाग पडलं तो जयसिंग यांना. कारण राहुल एक आक्रमक फलंदाज आहेत आपल्या संघासाठी. नक्कीच त्यांच्या फलंदाजीची शैली ही जरशी वेगळी आहे. राहुल यांची जागा भरून काढण्यासाठी येतात, जयसिंग यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतात, ते म्हणजे जेपी. नक्कीच फुकटचा मिळालेला बळी आहे हा. जर का आपल्याला सामना जिंकायचा होता तर जयसिंग यांना थोडंसं कॉन्सन्ट्रेटली गेम खेळायला पाहिजे होतं, परंतु वेळ गेल्यानंतर अक्कल येण्यात कोणतीही फायदा नाही. जशा पद्धतीने ही खेळी दुसऱ्या चेंडूवरती धावच्या स्वरूपात बाद झालेले ते म्हणजे जयसिंग, त्यांच्या जागी येतात जेपी. पुन्हा एकदा कव्हर पॉईंटच्या दिशेने कटून काढलेला चेंडू डायरेक्ट हिट आणि आल्या पावली परत जाताना दिसत ते म्हणजे जेपी. नक्कीच आजचा दिवस विशाल भोईर यांच्या नावावरती नोंदवला गेलाय की काय. ज्या पद्धतीची फलंदाजी केली त्यांनी मागील 2 सामन्यांमध्ये, त्याच पद्धतीने एक सुरेख रन आउट करण्याचा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न पूर्णपणे सफल होताना दिसतोय. नक्कीच हा ज्यावेळेस रन आउट केला त्यावेळेस आम्हाला सर रवींद्र जडेजा सर यांची आठवण करून देणारा थ्रो, ज्यावेळेस 3 स्टंप एका लाईनीत असताना परफेक्ट समोरच्या स्टंपला हिट करण्यामध्ये यशस्वी होताना दिसतात ते म्हणजे राहुल भोईर. नक्कीच जेपी यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत ते म्हणजे सचिन. RRW ची स्टार जोडी फिनिक्स साइड संघातनं खेळताना ती म्हणजे सचिन आणि राहुल. आजच्या दिवसामध्ये सेमीफायनलमध्ये HRR वॉरियर्स बालाजी 11 संघामधनं खेळताना दिसत. नक्कीच 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 3. पहिल्या चेंडूवरती 3 धावा आल्यानंतरच्या चेंडूवरती 2 गडी रनआउट स्वरूपात बाद झाले. पुन्हा एकदा चौटी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु आता मात्र विशाल यांनी नकार दिलेला आहे, कारण धावा पाहिजेत. सेमीफायनलचा सामना हा टफ फाईट व्हायला पाहिजे. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 4. नक्कीच चांगलं कमबॅक म्हणता येईल तर महेश सरांचं, ज्याने क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये महेश सरांना सर्कलच्या षटकामध्ये 26 धावा कुठून काढल्या होत्या, परंतु तो सामना जिंकल्यानंतर स्वतःशी निश्चय करून आले की या सामन्यामध्ये मी चांगली गोलंदाजी करेल आणि चांगली गोलंदाजी करताना दिसत आहेत. कारण या सामन्यामध्ये 5 चेंडूंवरती फक्त आणि फक्त 5च धावा झाल्या आहेत. चांगलं कमबॅक म्हणता येईल ते महेश सर यांचं. आता स्ट्राईकला आहेत ते म्हणजे राहुल. मोठा फटका खेळायला लागेल. लोअर फुल टॉस प्रतीचा चेंडू होता, खरपूस समाचार घातला गेला. चेंडू सरळ जाऊन आदळतोय गाडीवरती, जातोय सीमारेषे बाहेर. स्क्वेअर लेग अंपायरच्या डोक्यावरनं खणखणीत दणदणीत चमचमीत षटकार. नक्कीच इथे मान्यवरांची आता येण्याची सुरुवात झाली आहे. नक्कीच इथं HDTPL चे सर्व पार्था घोष साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. सर्व आयोजक कमिटीतर्फे, तसेच समशुल भाई अँड ऑल, तसेच अमन हिरा चषक 2026 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. या आसनस्तन्न व्हा आणि नक्कीच चालू असलेल्या सामन्याचा एन्जॉय करा. नक्कीच पंचांकडे दाद मागली जाते आणि पंचही दाद उचलून धरतात. पहिला चेंडू अवांतर टाकला जातो तो अनिकेत यांच्याकडनं. शेवटच्या चेंडूवरती षटकार मारल्यानंतर धावसंख्या होती ती 11 आणि नंतर पहिल्या चेंडूवरती अवांतर चेंडू टाकला जातो तो अनिकेत यांच्याकडनं. नक्कीच या टुर्नामेंटमध्ये सर्वात मोठा जर का हिस्सा असेल, ज्यांचा आशीर्वाद असेल, ते म्हणजेच पार्थ घोष साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. नक्कीच पाहुणे येता खूप साऱ्या गोष्टी घडतात. पहिला चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यशस्वी होताना दिसतात ते म्हणजे अनिकेत. कमबॅक केला जातोय संघासाठी अनिकेत यांच्याकडनं.
नक्कीच दुःख हे आपल्या जीवनाचा एक भाग आहे, त्याला स्वीकारा आणि पुढे जा. जर का चेंडू डॉट झालाय तर नक्कीच पुढच्या चेंडूवरती मोठी खेळी खेळण्याचा प्रयत्न करावा. सचिन यांनी जर का सामना जिंकायचा असेल तर 4 षटकामध्ये कमीत कमी 50 धावा कुठून काढायला लागतील. थोडासा स्लोअर पद्धतीचा चेंडू टाकला गेला, फसवा चेंडू टाकला गेला तो सचिन यांना आणि गुंडाळण्यात आलंय गोलंदाजी करताना. सचिन यांना अनिकेत यांच्या मार्फत पहिला चेंडू अवांतर टाकला, तदनंतरचे 2 चेंडू हे निर्धाव टाकले गेले. कुठेतरी आपल्या आलेल्या मान्यवरांना खुश करण्याचा प्रयत्न करतात ते अनिकेत आपल्या गोलंदाजीच्या शैलीने. नक्कीच लगातार 2 चेंडू निर्धाव टाकले गेले आहेत. अनिकेत यांच्याबद्दल मी मागाशी सांगितलं होतं की 2023-24 मध्ये त्यांच्या नावावरती एक रेकॉर्ड आहे. जवळपास 17 ते 18 षटकं ही पूर्ण सीझनमध्ये त्यांनी मिडन टाकले होते. तेच अनिकेत पाटील बॉलिंग मार्कवरती सज्ज असताना तिसऱ्या चेंडूवरती मात्र बॅटच्या स्वरूपात एक धाव येते आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन बसते 13च्या घरात. अजूनही या षटकातील उर्वरित 3 चेंडू शिल्लक असतील. स्ट्राईकला एक हार्ड हिटर फलंदाज राहुल. नक्कीच राहुल शर्मा ज्या पद्धतीने रोहित शर्मा त्याच पद्धतीने HR वॉरियर्स बालाजी संघामधनं राहुल शर्मा चांगली फलंदाजी करावी लागेल. आपल्या संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेऊन ठेवावं लागेल. तर राहुल यांना लेग साईडला कटून काढल्या चेंडू क्षेत्ररक्षक महेश चेंडू खाली येईपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न, पण तो तेवढीच चांगलं कमबॅक म्हणता येईल. ते विशाल भोईर यांचा चांगला बॅकअप दिला जातो. विशाल भोईर यांच्याकडनं एका धावावरती समाधान माना लागेल. पुन्हा एकदा सचिन स्ट्राईकला येतात. सचिन यांना मोठी खेळी करावी लागेल. ज्या पद्धतीने त्यांची खेळी चालू आहे त्यांचं नैसर्गिक खेळ नाही आहे. दडपणाखाली खेळताना दिसत आहे सचिन. ज्या पद्धतीची त्यांची मी फलंदाजी बघितली होती मागील भरपूर साऱ्या सामन्यांमध्ये, हाय ह्यूज अँड हँडसम षटकार मारण्यामध्ये ते सक्षम आहेत. ते सचिन मोठा फटका आलाय मिडल ऑफ द बॅट. ICPLच्या मार्फत मारलेला हा खणखणीत षटकार. अमन हिरा ट्रॉफी ब्रँडेड 6. नक्कीच ICPL ज्या चालू आहेत ISPL, त्या ISPL मध्ये जर का मोजलं गेलं असतं तर हा 9वा असता, परंतु आपल्याकडे फक्त 6 धावा आहेत. या 6 धावांच्या मदतीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोचते ती 20च्या घरात. 10च्या सरासरीने कुठेतरी सामना चालू आहे. अजून या षटकातील शेवटचा एक चेंडू येणं बाकी आहे. मी ज्या पद्धतीने म्हटलं की नैसर्गिक खेळ हा वेगळा आहे सचिन यांचा. मोठे फटके मारण्याचे त्यांच्याकडे तंत्र मंत्र शक्ती आहे. परत एक माणस आहे तेच सचिन यांच्या बॅटमधनं बोलता क्षणी एक मोठा फटका येतो आणि शेवटच्या चेंडूवरती एक धाव काढली जाते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोचते ती 21च्या घरात. येणारे अजून 2 षटक शिल्लक असतील. नक्कीच वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन येताना दिसतात ते म्हणजे विशाल टू सचिन. स्ट्राईकला असतील, नॉन स्ट्राईकला असतील ते म्हणजे राहुल. विशाल टू सचिन. सचिन यांच्या बॅटमधनं एक मोठा फटका येताना दिसला. ते सचिन बॉलिंग वरती सज्ज असताना बॅटिंग वरती बॉल आणि बॅटचा प्रॉपर कनेक्शन तर झालाय, परंतु चेंडूने लांबी गाठण्याऐवजी गाठली ती फक्त उंची आणि झेल पकडतात ते सूरज भोईर. सचिन नामक हार्ड हिटर फलंदाज पवेलियन मध्ये जाताना दिसतात. परत एका चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावलेली 21. पहिल्या चेंडूवरती मोठा गडी गारद करण्यामध्ये यशस्वी होताना दिसतात ते म्हणजे विशाल भोईर, मॅन फ्रॉम रोडपाली. आजच्या दिवसातील भन्नाट फॉर्म मध्ये असणारा प्लेअर म्हणजे विशाल. नक्कीच कालच्या दिवसामध्ये सुद्धा विशाल नामक प्लेअर फॉर्म मध्ये होता. तोच विशाल आजच्या लगातार दुसऱ्या दिवशी सुद्धा विशाल नावाचा वादळ येताना दिसतोय. पहिल्या दिवशी आला होता विशाल ढोळे नावाचा वादळ, दुसऱ्या दिवशी आला विशाल भोईर नावाचा वादळ. नक्कीच योगेश सर बघितलं तर दोन्ही दिवस विशाल नामक फलंदाज गोलंदाज कुठेतरी मॅन ऑफ द सिरीजच्या रेस मध्ये असताना दिसत आहेत. दुसऱ्या चेंडूवरती बाईच्या स्वरूपात एक धाव निघाली जाते आणि या एका धावच्या मदतीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22च्या घरात.
येणारे अजून 10 चेंडू शिल्लक असतील. स्ट्राईकला असतील ते राहुल टू विशाल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु पूर्णपणे बीट केलं जातं विशाल यांच्याकडनं. थोडासा हातभर वळण घेणारा हा चेंडू होता. चेंडू सरळ जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावलेली. धावसंख्या आहे ती 22. अजूनही 3 चेंडू येणं शिल्लक. नक्कीच पुन्हा एकदा थोडासा उसळी घेणारा हा चेंडू होता. नक्कीच या चेंडूला जर का बघितलं योगेश सर तर हा परफ्यूम डिलिव्हरी म्हणतात या चेंडूला. नाकाला घासून गाणारा चेंडू, बॅट्समॅनला कन्फ्यूज करणारा चेंडू होता. अशा पद्धतीने सुरेख फलंदाजी करत असताना कुठेतरी आगळा वेगळा फटका खेळला गेला. सोपा झेल होता, झेल सुटला जातो अनिकेत यांच्याकडनं. एक धाव काय रोखू शकत नाहीत. या एका धावच्या मदतीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते 23च्या घरात. नक्कीच कुठेतरी आत्मविश्वास कमी झालेला दिसतोय बालाजी संघाचा. जशा पद्धतीने फलंदाजी करतायत त्या पद्धतीने कुठेतरी कॉन्फिडन्स लेवल कमी असल्याचं दिसतोय. परंतु जर आपण बघितलं तर माणूस हारतो हा सिच्युएशननी नाही तर तो मनातल्या कॉन्फिडन्सने हारतो. जर का आपण प्रयत्न केला तर जर आपण बघितलं कालच्या दिवसामध्ये खूप प्रयत्न करून अमनहिरा संघाने 3 षटकामध्ये 36 धावा काढल्या होत्या आणि 37 धावांचं टार्गेट ठेवलं होतं. परंतु समोरच्या टीमने एका षटकामध्ये 36 धावा काढल्या. जर का आपण ठरवलं तर आता धावपटलावरती धावा लागल्या त्या 23 आणि येणाऱ्या शेवटच्या 6 चेंडूमध्ये कमीत कमी 20 ते 25 धावा जर का कुठून काढल्या. सोनू नक्कीच नवीन फलंदाज येतात ते सोनू. जर का ह्या शेवटच्या 6 चेंडूंमध्ये 20 ते 25 धावा कुठून काढल्या तर सामन्यामध्ये रस निर्माण होऊ शकतो. कारण आजच्या दिवसामधील विशाल भोईर, सूरज भोईर, राहुल भोईर, तिन्ही भोईर कंपनी आज फुल भन्नाट फॉर्ममध्ये येताना दिसते आणि ते अशा फॉर्ममध्ये आहेत की पहिल्या मॅचमध्ये 60 धावा चेस करायच्या होत्या, 3 षटकांमध्ये चेस केल्या. दुसऱ्या सामन्यामध्ये सहजरित्या विजय प्राप्त केला. तिसऱ्या सामन्यामध्ये 51 धावा 3 षटकामध्ये चेस करायच्या होत्या. सहजरित्या 2 षटक आणि 2 चेंडूमध्ये त्या धावा चेस केल्या. म्हणजे चेसिंग आज त्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि कोणत्याही क्षणी ते चेस करताना दिसत आहेत. खूप सुरेख गोलंदाजी म्हणता येईल ती अनिकेत पाटील यांची. बाईकच्या स्वरूपात एक लेग बाईकच्या स्वरूपात ही एक धाव भेटते. नक्कीच अवांतरच्या कोठ्यामध्ये ही धाव जाणार. खूप सुरेख. जर का यष्टीरक्षकाने हा चेंडू पकडला असता तर ही धाव सुद्धा डॉट स्वरूपात गेली असती. धावसंख्या आहे ती 24. वारंवार मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातो परंतु एक दिमागदार कामगिरी केली जाते ती अनिकेत पाटील यांच्याकडनं. 3 चेंडूंमधील 2 चेंडू निर्धाव टाकले जातात आणि या 3 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 1 धाव येते आणि स्कोर कार्डवरती धाव लागतात त्या 24. मोठे फटके आले नाहीत त्यामुळे कुठेतरी धावसंख्या मोठ्या पद्धतीची दिसत नाही. ती रिव्हर्स स्ट्राईक केला बॅटचा आणि बॉलचा कनेक्शन होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण अखिल खान यांच्याकडनं. फर्स्ट स्लिपमध्ये जिथे 4 धावा गेल्या असत्या तिथे फक्त आणि फक्त 1च धाव. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25च्या घरात. खूप सोपं आव्हान म्हणता येईल गोलंदाजी करत असणाऱ्या अक्षय साहिल 11 संघामधले. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. अवांतर घोषित केलं जातं, दंडित केलं जातं ते गोलंदाज अनिकेत पाटील यांना. षटकातील पुढचा चेंडू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु एक धाव तो सहजरित्या पूर्ण केली. बघूया दुसरी धाव घेतात का, परंतु नकार दिला गेलाय. लेग बाय स्वरूपात 1 धाव आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या ती 27. लो स्कोरिंगचा सामना नक्कीच होणार कारण 27 धावा म्हणजे खूप कमी स्कोर कार्डवरती धावा लागलेल्या आहेत. परंतु लो स्कोरिंगचा सामना असला तरी तो सामना हाय व्होल्टेज होणार आहे ती मात्र शंका नाही. कारण HR वॉरियर्स बालाजी संघाचा प्रमुख अस्त्र शस्त्र जर जे काय असेल तर ते आहे गोलंदाजी. हे आजपर्यंतचा इतिहास आहे आणि गोलंदाजीच्या जीवावरती त्यांनी आतापर्यंत खूप साऱ्या ट्रॉफीज जिंकलेल्या आहेत. त्या गोलंदाजीच्या जीवावरती त्यांना कोणती तरी एक
सुरेख कामगिरी करावी लागेल. धावची स्वरूपात बाद होत आहेत ते म्हणजे राहुल आणि स्कोर कार्ड वरती धावा लागल्या जातात त्या 28 धावा काढून 29 धावांचं एक सोपं आव्हान ठेवलं जातं ते अक्षय साहिल इलेव्हन संघासमोर. परंतु 28 धावा चेस करताना खूप साऱ्या अडचणी येतील, खूप सारे प्रयत्न करावे लागतील, यात कोणतीच शंका नाही. कारण बघितलं तर HR वॉरियर्स संघाचा प्रमुख अस्त्र असणार आहे ते म्हणजे गोलंदाजी. आणि त्या गोलंदाजांमधनं जर बघितलं तर प्रमुख गोलंदाज असणार तो JP, सोमवीर, मनदीप यासारखे एक एक्सपिरियन्स गोलंदाज आहेत जे 28 धावा रोखू शकतात. तसेच माझे साथी समालोचक योगेश वाघजी सर यांना नम्र विनंती करतोय, जर आपण जवळपास असाल तर समालोचन कक्षाशी संपर्क साधावा. चोवीस चेंडू आणि 29 धाव्यांची आवश्यकता. हे मापक आणि एक छोटं आव्हान आहे ते अक्षय साहिल इलेव्हन संघाकडनं. कारण हॅलो नाही वो ऐसा लेंगे तो ज़्यादा आवाज आता है, ऐसा लेंगे तो कम आवाज. नक्कीच तीच जोडी येताना दिसते ती म्हणजे विशाल भोईर आणि राहुल भोईर यांची. आज दिवसभरातनं भन्नाट फॉर्ममध्ये असलेली जोडी म्हणजे विशाल भोईर आणि राहुल भोईर यांची. आणि जर बघितलं तर सर्वात जास्त आज फॉर्ममध्ये असणारा प्लेअर बॉल लेके जाइए प्लीज बॉल बॉय. नक्कीच विशाल भोईर आज तुफान फॉर्ममध्ये. चला या पुढचं धावतं चित्रण करण्यासाठी माझे साथी समालोचक योगेश वाघजी सर यांना मी आमंत्रित करतो. धन्यवाद अमित सर. अमन हिरा स्पोर्ट क्लब कळंबोली आयोजित क्रिकेटची भव्य दिव्य मालिका, या मालिकेतील आजचा हा अंतिम शेवटचा मेगा फायनलचा दिवस. या मेगा फायनल मधील सेमीफायनल आपण पाहत आहात. बालाजी इलेव्हन स्पोर्ट क्लब कळंबोली विरुद्ध अक्षय साहिल स्पोर्ट क्लब कळंबोली या दोन संघादरम्यान. जिथे आपण विचार केला तर बालाजी संघाने प्रथमतः 24 चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती 24 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. ती अक्षय साहिल स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाला हा सामना जिंकून अमन हिरा चषक 2026 मध्ये धडक मारण्यासाठी आणि 2 हात करणार तुम्ही ते कालच्या लॉट्स मधून फायनल मध्ये फेरीमध्ये प्रवेश मिळवणारा मैत्री इलेव्हन स्पोर्ट क्लब कळंबोली या संघासमवेत. कोणता संघ असेल, बालाजी असेल की अक्षय साहिल असेल, यावरती मात्र नक्कीच मी म्हणेल की प्रश्नचिन्ह असणार आहे. पण जो संघ आपला 100% बेस्ट ऑफ द बेस्ट देईल ना, तो संघ मात्र निश्चितच क्रमांक 1 चं पारितोषिक पटकावेल. या दरम्यान आपण पाहत आहात आदरणीय श्री HDTPL चे पार्था घोषजी साहेब आणि शंकरजी साहेब या सर्वांचं, या सर्व मान्यवरांचं इथे शुभ आगमन झालेले. आलेल्या तमाम मान्यवरांचं, आलेल्या तमाम खेळाडूंचं, क्रीडा रसिकांचं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. या दरम्यानचा पहिला चेंडू टप्पापर्यंत कसा बाहेर निघणारा चेंडू होता. चेंडूला मात्र ब्रश केले गेले, जाणून बुजून बॅटचा फेस ओपन केला गेला. शेवटचा चेंडू गेला तो थर्ड स्लिप, माफ करा सेकंड स्लिप आणि फर्स्ट स्लिपच्या कॉरिडोर मध्ये, जिथे डॉट चेंडू गेला गेलाय. गोलंदाज आहे तो JP. 1 चेंडू 0 धावा यावेळेस पाहायला मिळत आहेत. JP विरुद्ध विशाल भोईर, एक मोठं नाव, ग्रामीण पटलावरील एक टेनिस क्रिकेटच्या पट्टावर मोठं नाव. या दरम्यान पुन्हा एकदा बॅकफूट पंच केलंय, बॉडीवेट ट्रान्सफर केलाय आपल्या डाव्या पायावरती आणि एक दर्जेदार चौकार यावेळेस पाहायला मिळतोय. एक
मी म्हणेल की चपराक म्हणावी ना तशी चपराक लावून दिली आहे. पॉइंट आणि कव्हरच्या क्षेत्रामधून चेंडू जातोय अगदी गोळीच्या वेगाने. बघावं आणि बघतच राहावं असा एक दैदिप्यमान चौकार, एक दर्जेदार चौकार पाहायला मिळतोय. तो विशाल भोईर यांच्या माध्यमातून जेपी वरती केलेला हा चौकार. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू होता. यावेळेस मात्र कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा आपण बघितलं बॉडीवर ट्रान्सफर केला गेला, पंच केला गेला, वेट अँड वॉचचं क्रिकेट खेळलं गेलं. एक धाव आता मात्र मिळते. धावसंख्या धावफलक मात्र 1 ने वाढतोय. धावसंख्या थांबते ती 5च्या घरामध्ये. कंटिन्यू. धन्यवाद. नक्कीच पहा खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी यावेळेस पाहिलं तर आपण पाहतात की आमचे आदरणीय श्री शंकर सर आणि संतोष शेट्टी सर यांच्या माध्यमातून एक पारितोषिक जाहीर झालेलं आहे. सलग 3 षटकार जर तुम्ही मारले, कोणताही खेळाडू मारेल तर त्यांना 1111 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक इथं बहाल केलं जाईल याची नोंद आपण घ्यायची आहे. धावसंख्या आहे ती 11. बिनगडी बाद 11 ही एक जमीची बाजू आहे. या दरम्यान पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होतोय. प्रयत्न मात्र असफल ठरतोय. गरज होती का या फटक्याची? ज्यावेळेस आपल्या बॅटमधून सरळ बॅटमधून ज्यावेळेस धावा येत होत्या आपल्या संघाला यावेळेस गरज होती ती राहुल भोईरची, परंतु राहुल भोईरने एक बेजबाबदार फटका मारला आणि आपली विकेट मध्ये सॅक्रिफाय केली. पहिला मोठा धक्का लागतोय तो 11 या धावसंख्येवरती. बघा एक नेल्सन आकडा जर तुम्ही बघाल ना स्कोर बोर्ड तर एक नेल्सन आकडा पाहायला मिळेल. 1 षटक 11 धावा 1 गडी बाद म्हणजे 1-1-1 हा एक चांगला नेल्सन आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. बघा जेपी वरती जी जबाबदारी दिली होती ना, जेपीचा विचार केला तर चेंडू क्रमांक 2 आणि चेंडू क्रमांक 5 जर तुम्ही वगळला तर मी म्हणेल की चांगल्या अचूक टप्प्यावरती तिखट मारा केलाय, नियंत्रित मारा केलाय. चेंडू क्रमांक 1 टाकला होता, चेंडू वरती आला 0 धावा. चेंडू क्रमांक 2 वरती चौका, 3 वरती 1, 4 वरती 2, 5 वरती चेंडू पुन्हा गेला तो मात्र चौकार आणि अंतिम चेंडू वरती आल्या तो गळीपाद. आणि या दरम्यान पुन्हा एकदा एक चुकीचा फटका. फलंदाजाला मात्र धक्का लागतोय. फलंदाज होतोय बाद. तो विशाल भोईर. आता मात्र आशेचं किरण मावताना दिसतंय, कारण 3 चेंडूमध्ये 5 धावांचं योगदान देणारा आणि ज्याच्यावरती सर्व दारोमदार होती या सामन्याची तोच भरोशाचा आशेचं किरण आता मात्र चाललंय हळूहळू पावलांनी ते आपल्या डगआउटकडे. परंतु बघा एकाला झाकावं, विशाल गेला तरी काय झालं, महेश नावाचं वादळ पुन्हा एकदा घोंगावतंय ते खेळपट्टीवरती. गोलंदाज आपण पाहत आहात सोमवीरने पहिला चेंडू धक्का दिलाय तो अक्षय साहिल स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाला. धावसंख्या धाव फलकावरती मात्र षटक क्रमांक 1 चा खेळ संपलेला आहे. षटक क्रमांक 2 मधील चेंडू क्रमांक 1 वरती पहिला मोठा हादरा मिळतोय. समीकरण मात्र उरतंय येणारे 17 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. कधी सामना बालाजीकडे संघाकडे तर कधी सामना अक्षय साहिल या संघाकडे. सेन्सनेबल क्रिकेट याला म्हणतात क्रिकेट. बघा त्यांनी गनिमा ओळखली महेश सरांनी आणि मी म्हणेल की यावेळेस चांगला चेंडू तुम्ही सन्मान दिला, खराब चेंडू जर तुम्ही खरपूस समजा घेतला ना तर मग मात्र तुम्ही या क्रिकेटमध्ये तुम्ही जग जिंकते व्हाल. दरम्यानचा हा चेंडू विचार केला तर 1 धावा मात्र मिळते. पुन्हा एकदा खोलो टाकला चेंडूचा ब्रह्मास्त्राचा वापर केला गेला होता. खेळपट्टीच्या अंतिम चरणामध्ये चेंडू टाकला गेला, चेंडू गेला तो मात्र निर्धाव. ज्या वेळेस चेंडू निर्धाव जाईल ना त्या वेळेस अक्षय साहिल संघावर दाबा होईल. ज्या वेळेस चौकार षटकार फलंदाज मारेल ना त्या वेळेस बालाजी संघावरती दबाव निर्माण होईल. याचा पुन्हा एकदा खांद्यांचा वापर केला गेला. परफ्यूम डिलिव्हरी मारायचा होता. पूल इज सक्सेसफुल. षटकार मारतोय आणि मी म्हटल्याप्रमाणे आपण चर्चा केली होती गणेश सर, ज्या वेळेस चेंडू निर्धाव जाईल ना
त्यावेळेस अक्षय सायलीवरती दबाव येईल आणि ज्या ज्यावेळेस षटकार चौकार येईल ना त्यावेळेस मात्र दबाव येईल तो बालाजी स्पोर्ट क्लब कळंबोली या संघावर. पुढचा बॉल पंचांना पागटा चेंडू पुन्हा एकदा खराब चेंडू काय काय हवेत वास्तव्य करतोय पण नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. चेंडूची उचल होईल पुन्हा फेक होईल तोपर्यंत एक धाव आता मात्र अंकित केली गेली. या एका धावच्या भरापर्यंत समीकरण मात्र 1 वाढतंय. स्ट्राईक वरती येतोय तो मात्र फलंदाज महेश जो खेळतोय आपल्या नाबाद 1 या धावसंख्येवरती धावफलक सांगतोय 19 या धावसंख्येवरती अंकित केला गेला. यावेळेस बघा मिड ऑफचं क्षेत्र निवडलंय महेश सरांनी. चेंडूची उचल होईल पुन्हा फेक होईल तोपर्यंत एक धाव आता मात्र मिळते. या एका धावच्या भरावर समीकरण मात्र 1 वाढते. धावसंख्या जाऊन थांबते ती 20च्या घरामध्ये. येणारे 12 चेंडू आणि 9 धावांची गरज. तर सांघिक पुन्हा एकदा तिसरं वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज जेपी. या दरम्यान पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक चा प्रयत्न होता. चेंडू लॉफ करायचं होतं लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये परंतु बॅटची आउटर जे चेंडू गेला तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि यष्टीरक्षक मी म्हणेल की कोणतीही चूक करणं यष्टीरक्षक आपण पाहतात राहुल आपण पाहतात यष्टीरक्षक भूमिकेमध्ये राहुल कोणतीही चूक करत नाहीये. अनिकेत आता मात्र इनॅट नंबर 5 वरती आपल्याला पाहायला मिळेल. राहुल भोईर बाद झाला 6 या धावसंख्येवरती. विशाल बाद झाला 5 या धावसंख्येवरती. तर महेश बाद झाला आपल्या वैयक्तिक 2 धावांच्या योगदानावरती. म्हणजेच 3 गडी बाद झालेले आहेत जवळपास 20 या धावसंख्येवरती. नक्कीच मी म्हणेल यावेळेस आडवा बॅटने चेंडू खेळून काढला. चेंडू गेलाय काऊ कॉर्नर रिजन मध्ये आणि नो मॅन स्टँड मध्ये चेंडू जातोय तो सरळ चौकारांची आल्या आल्या आपल्या बॅटीचे जोहर दाखवले तर आपली चुणूक दाखवली आपली उपस्थिती दाखवली फलंदाज अनिकेत पाटीलने. एक रोडपल्ली ग्रामीण संघातील एक मोठं नाव एका टेनिस पटलावरती एक मोठं नाव आपण पाहतात अनिकेत पाटील. पुन्हा एकदा कहीं पे निगाह कहीं पे निशाणा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. आडव्या बॅटने चेंडूला भिरकावून लावायचा होता मिडॉनच्या डोक्यावरून क्षेत्रामध्ये परंतु चेंडू आणि बॅटचा निष्ठा संपर्क न झाल्याने चेंडू गेला तो मात्र निर्धाव. समीकरण आता मात्र उरतंय येणारे 9 चेंडू आणि 5 धावांची गरज. 9 चेंडू 5 धावांची गरज. चला मैत्री लेव संघ दर्जेदार उत्कृष्ट विलोभनीय असा हा झेल कॅच पकडली गेली आहे. कॅच नव्हे तर यदा कदाचित ही मॅच असू शकते कारण डोकी ठरला होता फलंदाज अनिकेत पाटील या संघासाठी. आले त्यांनी चौकार मारला होता परंतु स्वतः तो सावरू शकला नाहीये आणि 4 धावांचं योगदान देऊन फलंदाज मात्र अनिकेत पाटील तंबूच्या आश्रयाला. या संघाला लागलेला हा 4था मोठा हादरा. थोड्याशा टेक्निकल अडचणीनंतर पुन्हा एकदा आपण जोडली जात आहोत. अमन हिरा चषक 2026 स्पर्धा मानाची स्पर्धा सन्मानाची स्पर्धा प्रतिष्ठेची
धावसंख्या धाव फलकावरती आता मात्र पाहतात 4 गडी बाद 25 ही धावसंख्या धाव फलकावरती. या दरम्यान चेंडूला मात्र खणून काढला चेंडू जातोय तो आपल्या स्क्वेअर लेग डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये, जिथे 1 धाव आता मात्र मिळते. या एका धावच्या भारत समीकरण मात्र 1 ने वाढते. पंचांचा इशारा येतोय. षटक क्रमांक 3 संपलेला, म्हणजे बघा जवळपास तिसरं षटक देखील संपलेलं आहे. षटक क्रमांक 1 हाताळलं होतं जेपी यांनी, ज्याने 11 धावा खर्च केल्या. त्यानंतर षटक क्रमांक 2 हाताळलं सोमवीर याने, ज्याने धावा खर्च केल्या त्या 9. आणि पुन्हा एकदा संगणकाने पुन्हा एकदा विश्वास दर्शवला तो जेपी याच्यावरती, आणि त्याने धावा खर्च केल्या त्या 6. परंतु त्या 6 धावा देत असताना महत्वाचे 2 फलंदाज त्यांनी बाद केले. आणि नक्कीच मी म्हणेल आता मात्र येणारे 6 चेंडू आणि अवघ्या 3 धावांची गरज आहे. धावसंख्या धाव फलकावरती मात्र 26 माफ करा 26. चला मैत्री 11 आपण आपली उपस्थिती कॉम्बॉक्स मध्ये दाखवायची आहे. या दरम्यान आपण पाहतात आदरणीय शंकर सर असतील, संतोष शेट्टी सर असतील, त्यांच्या माध्यमातून जो कोणता फलंदाज सलग 3 षटकार 3 चौकार मारेल ना, त्यांना मात्र आपण पाहतात की 1111 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल. कोण असेल तो भाग्यवंत खेळाडू, तो जो शंकर सरांचं आणि संतोष सरांचं वैयक्तिक 1111 म्हणजे 2200 रुपयाचा मानकरी कोण ठरणार हे आपण पाहणार आहोत. या दरम्यान आपण पाहतात की समशील भाई यांच्या विनंतीला मान देऊन HDTPL चे आदरणीय श्री पार्थाजी घोष साहेब यांचं देखील ते शुभ आगमन झालेलं आहे. आम्ही आयोजन कमिटीच्या वतीने, तमाम खेळाडूंच्या वतीने आम्ही त्यांचं, सर्व मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तुम्हा आम्हा सर्वांना घेऊन चालतोय पुन्हा एकदा या अमन हिरा चषक 2026 मध्ये स्पर्धा मानाची, स्पर्धा सन्मानाची, स्पर्धा प्रतिष्ठेची. या दरम्यान थोडंसं फंबल पाहायला मिळतंय. खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. बॉडी बॅलन्सचा विचार केला तर मी म्हणत थोडंसं वेगळं होतं. आणि याचबरोबर पंचांचा इशारा येतोय हा सामना संपल्याचा. आणि या दरम्यान अगदी दिमागदार पद्धतीमध्ये अक्षय साहिल हा संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवतोय. आणि मी म्हणेल की मैत्री 11चं कालचं स्वप्न जे होतं ते सेमीफायनलमध्ये करिश्मा संघासमोर खेळायचं ते देखील